36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शिवसेना शिंदेगट खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या अश्लील शिवीगाळ आणि अत्यंत बेजबाबदार गैरवर्तनाचा व्हॉइस ऑफ मीडिया येवला कार्यकारिणी तसेच स्थानिक पत्रकारांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलाय. या घटनेच्या विरोधात आज येवला शहर पोलीस ठाणे आणि येवला ग्रामीण पोलीस ठाण्याला पत्रकारांच्या वतीने निषेधाचं निवेदन सादर करून संबंधित लोकप्रतिनिधींवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. कोणताही नेता, लोकप्रतिनिधी किंवा प्रसिद्ध व्यक्ती असो, त्यांना जनमानसात प्रतिष्ठा मिळवून देण्यात आणि त्यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवण्यात वृत्त माध्यमे आणि पत्रकारच अहोरात्र कष्ट करत असतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न मांडण्याचे काम हे पत्रकार करत असतात. परंतु पत्रकारांना जर अशा प्रकारे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी आणि त्रास दिला जात असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना अशा प्रकारे जाहीरपणे शिवीगाळ करणे, अरेरावी करणे किंवा धमक्या देणे हे केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून संपूर्ण लोकशाही अपमान आहे. त्यामुळे आज प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेचा आणि जीविताचा प्रश्न गंभीर बनला आहे. समाजामध्ये वावरताना त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. याबाबत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ठोस भूमिका घेऊन संबंधित खासदारांवर कारवाई करण्याची गरज आहे. अशा दडपशाही वृत्तीचा वेळेस बंदोबस्त होणं गरजेचं आहे, अशी संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. हे निवेदन देताना ज्येष्ठ पत्रकार कौसरभाई सय्यद, नाशिक जिल्हा सरचिटणीस आयुब शहा, पाटोदा प्रतिनिधी सचिन शिंदे, तालुका अध्यक्ष शब्बीरभाई इनामदार, कार्याध्यक्ष हितेश दाभाडे, उपाध्यक्ष प्रवीण खडांगळे, अनिस पटेल, जाकीर शेख, मोहन कुंभारकर, पत्रकार संघाचे सल्लागार विशाल नागपुरे, बाबासाहेब शिंदे, शाकीर शेख, अनिल वाघ, हुसेन शेख यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सर्व पत्रकारांनी केली आहे. यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार त्यांना प्रश्न विचारण्यासाठी गेलेले असताना खूप अर्वाच्य भाषेत वर्तन केलं आणि दमबाजी केली, शिवीगाळ केली. तर ते पोलीस प्रशासनासमोरच केलं. तर याचा निषेध म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना जर अशी वागणूक देत असाल आणि त्यांचा अवमान आणि त्यांना तुम्ही मारण्याची धमकी देत असाल तर व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अनिस पटेल, येवला.